सुधाकर वडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या उपनेतेपदी दत्ता गायकवाड यांना आता संधी देण्यात आली आहे। सुधाकर वडगुजर यांची हकालपट्टी करताच दुसऱ्याच दिवशी दत्ता गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। सुधाकर वडगुजर यांची हकालपट्टी करताच आता दत्ता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या उपनेतेपदी दत्ता गायकवाड यांना आता संधी देण्यात आली आहे। सुधाकर वडगुजर यांची हकालपट्टी करताच दुसऱ्याच दिवशी दत्ता गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। सुधाकर वडगुजर यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या उपनेतेपदी दत्ता गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे। सुधाकर वडगुजर यांच्या हकालपट्टी करताच दुसऱ्याच दिवशी दत्ता गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।